हिंगोलीमध्ये गेल्या 7 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय आणि जिल्ह्यामधले अनेक पेट्रोल पंप जर आपण बघितले तर या पेट्रोल पंपावरचं डिझेल संपून गेलंय। त्यामुळे जिथे डिझेल आहे त्या पेट्रोल पंपावरती लोक रांगा लावतात। सध्या शेतीच्या मशागतीची कामं सुरू आहेत। ट्रॅक्टरसाठी डिझेलची आवश्यकता असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावरच रात्र काढल्याचं देखील चित्र आहे। राज्यामध्ये डिझेल टंचाईचं संकट आता अधिकच गडद होऊ लागलेलं आहे। आज जवळपास एक आठवडा पूर्ण झालेला आहे, परंतु डिझेलची समस्या आजही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। माझ्या पाठीमागे बघताय ना, हा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। डिझेल नाहीये असं फ्लेक्स लावण्यात आलेले आहे, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फ्लेक्स सुद्धा लावण्यात आलेले आहेत। मी सध्या हिंगोली शहरातल्या या चौधरी पेट्रोल पंपवर आहे। शहरातल्या मुख्य पेट्रोल पंप म्हणून या पेट्रोल पंपकडे पाहिलं जातं, परंतु या ठिकाणचं डिझेल आता पूर्णतः संपलेलं आहे। ही परिस्थिती याच पेट्रोल पंपची एका त्रास नाही, जिल्ह्याभरातल्या अनेक पेट्रोल पंपची हीच परिस्थिती आहे। आणि डिझेल नसल्यामुळं या ठिकाणी डिझेल खरेदी करायला आलेले शेतकरी असो, वाहनधारक असो, त्यांना रिकामी हाती परतावं लागतंय। आपण या ठिकाणी हा जो डिस्प्ले ना एरवी चालू असतो, परंतु आता डिझेल संपले त्यामुळे मशीन पूर्णपणे पंप चालकांनी बंद करून ठेवलेली आहे, कारण डिझेलच नाही तर चालू कशी ठेवायची असा प्रश्न पडलाय। त्यामुळे पेट्रोल पंपवर सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळतोय। आणि अनेक ठिकाणी तर शेतकरी रात्रभर जागे राहत आहेत, 12-12, 13-13 तास पेट्रोल पंपवर डिझेलसाठी जागे राहत आहेत, कारण सध्या शेतीच्या मशागतीची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि पाऊस जवळ आलेला आहे। त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आलेला आहे, परंतु डिझेलच नसल्यामुळं मशागत कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे। आणि मागील अनेक दिवसापासून ही समस्या कायम असल्यामुळं शेतकऱ्याकडे असो किंवा वाहनधारक असो यांच्याकडनं मागणी केली जाते, ती म्हणजे डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा, जेणेकरून शेतीच्या मशागतीची कामे वेळेत करता येतील आणि पेरणी सुद्धा वेळेत करता येईल। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।